हं. सर्वात प्रथम मी 12वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्याबरोबरच अंडर ग्रॅज्युएट सर्व विद्यार्थ्यांचे यावर्षी झालेल्या निकालाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो. उज्ज्वल करिअर अकॅडमीतर्फे त्यांना उज्ज्वल भवितव्याकरता मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओमध्ये आपण काही सर्व महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये 12वी नंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे करिअर केले पाहिजे, हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला, तर त्याच्या खाली तुमचे जे शंका आहे, तुमच्या ज्या काही डाऊट्स आहे, ते तुम्ही जरूर कॉमेंट्समध्ये टाका. सर्वात प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आपल्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे, तो म्हणजे आपण कशाप्रकारे करिअरला स्टॅबिलिटी आणि जे एक प्रॉपर स्किल मिळवून एखादा जॉब मिळवतो किंवा एखादा बिझनेस करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं पाहिलं तर बिझनेस हा खूप अतिशय चांगला असतो, परंतु बिझनेससाठी कॅपिटल लागतं. त्यामुळे आजचा मिडल क्लास वर्ग जो आहे, तो मोस्ट ऑफ द टाईम एक चांगल्या जॉबकडे बघत असतो. पण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की प्रायव्हेट सेक्टरमधला जॉब हा तसा पाहिला तर खूप चांगला पण आहे, परंतु याच्यामध्ये स्टॅबिलिटीचा अभाव आहे. हा जॉब कधी जाईल किंवा याच्यामध्ये कधी आपल्याला जॉब स्विच करावा लागेल, याची गॅरंटी राहत नाही. परंतु सरकारी जॉब जे आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वेज, इन्शुरन्स, हे जॉब सगळे जे ना स्टॅबिलिटीच्या दृष्टीने खूप चांगले आहे. आणि या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आपण बघितला ना, तर एक 12वीच्या नंतर खूप सारे विद्यार्थी जे कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, आर्ट्समध्ये किंवा BBAमध्ये शिकत आहे, हे सर्व विद्यार्थी कॉलेज ॲक्टिव्हिटीमध्ये खूप बिझी असतात. जेव्हा TY पूर्ण होतं, त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं, त्यानंतर ते आपल्या करिअरची नवीन वाट शोधायला लागतात. मग खूप सारे विद्यार्थी MBA किंवा MCA किंवा त्याबरोबर M.Com, MA याच्याकडे वळतात. पण आपल्या सर्वांनाच माहिती की आज या क्षेत्रातून जॉब मिळवणं खूप कठीण झालेलं आहे. आणि त्यानंतर तुमचं वय हे 22-23च्या घरात गेलेलं असतं, जे खूप जास्त वय होतं. त्यानंतर स्टेबल होणं खूप अवघड आहे. पण रिलेटिव्हली 12वीलाच जर तुम्ही सर्व गव्हर्नमेंट जॉबची तयारी सुरू केली, तर याच्यामध्ये एक पाया तुमचा FY, SY आणि TYमध्ये तयार होतो. जो पाया जेव्हा स्ट्राँग होतो, तुमचं फाउंडेशन स्ट्राँग होतं, तेव्हा TY झाल्या-झाल्या तुम्ही गव्हर्नमेंट बँकेच्या सर्व परीक्षा द्यायला क्वालिफाईड होता. त्याबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्या केंद्र सरकारच्या ज्या जागा असतात, तर त्या जागांनाही तुम्ही क्वालिफाईड होता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी मनात शंका असते, की ग्रॅज्युएशनच्या नंतरच या परीक्षा देता येतात का? तर असं नाही आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 12वी बेसच्या देखील जागा असतात. या एक्झामला CHSL, MTS या एक्झाम्स म्हणतात. ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे 19 विभाग आहे, ज्यामध्ये इन्कम टॅक्स, एक्साईज, कस्टम, नार्कोटिक्स, CBI असे 19 विभागांमध्ये तुम्हाला एक्झाम होत असते. याला CHSL असं म्हणतात. त्यावर MTS एक्झाम देखील तुम्ही क्वालिफाईड असता. या सर्व एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याबरोबरच बँकिंगच्या काही अशा जागा असतात ऑफिस अटेंडंट, ज्या अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला होत असतात. तर तुम्ही या एक्झाम्स जरूर देऊन तुमचे करिअर डेव्हलप करू शकता. किंवा तुम्ही FY, SYला एक्झाम देता, त्याबरोबरच तुमचा रेल्वेचा देखील अभ्यास सेम असतो आणि रेल्वेच्या दरवर्षी जागा येत असतात. मग याचा जर तुम्ही विचार केला, तर तुम्हाला ओव्हरऑल बँकिंग सेक्टर, स्टाफ सिलेक्शन कमिशन, इन्शुरन्स आणि रेल्वेज याच्या जर कंबाईन जागा बघितल्या, तर जवळपास 1,00,000 जागांची तयारी करता येते. विशेष गोष्ट म्हणजे या सर्व परीक्षांमध्ये गणित, म्हणजे ज्याला आपण क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं म्हणतो, त्यावर रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश लँग्वेज आणि त्यावर जनरल अवेअरनेस, हे सगळे विषय या सर्व परीक्षांना असतात. तसं पाहिलं तर परीक्षांचं स्वरूप थोडं वेगळं आहे, परंतु याचा जो फाउंडेशन आहे, पाया, हा सर्व या 3 विषयात लपलेला आहे आणि FY पासूनच याची तयारी करता येते. आपल्या इथे उज्ज्वल करिअर अकॅडमीमध्ये फाउंडेशन नावाचा एक कोर्स आपण करत असतो, ज्यामध्ये FYच्या विद्यार्थीला लेव्हल 1, SYच्या विद्यार्थ्याला लेव्हल 2 व TYच्या विद्यार्थ्याला मेन बॅच, ज्याच्यामधून TY झाल्या तो गव्हर्नमेंटच्या सर्व 40 ते 50 जागांसाठी तयार होतो. त्याबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGL एक्झाम करता तयार होतो व त्यावरच इन्शुरन्स आणि इतर एक्झामलाही तो क्वालिफाईड असतो. त्याच्या आधी म्हणजे FY, SYला आपण त्यांना CHSL एक्झाम व MTS एक्झाम व रेल्वे एक्झाम, ज्या अंडर ग्रॅज्युएट एक्झाम आहे, ज्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जागा येतात, त्याची देखील तयारी करतो. आणि अजून एक आनंदाची बातमी आहे, स्टेट लेव्हलच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या इरिगेशन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याबरोबर असे राज्य सरकारचे वेगवेगळे जे विभाग आहे,
त्या विभागांमध्ये देखील काही जागा असतात ज्याच्यामध्ये मॅथ्स, रिजनिंग आणि इंग्लिश म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश लँग्वेज याचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यांची देखील तयारी होऊ शकते. आपल्या इथे फाउंडेशन बॅच आत्ता सुरू झाली आहे. ही बॅच तुम्हाला कॉलेजच्या अभ्यासाबरोबर देखील करता येते. तुमचा अभ्यास, कॉलेजचा अभ्यास व त्याबरोबरच तुम्हाला हा सरकारी सर्व परीक्षांचा अभ्यास या सर्वांचा एकदम मध्यम, सुवर्ण मध्यम आपल्या क्लासमध्ये साधला जातो. याच्यामध्ये तुम्हाला वैदिक गणित, त्याबरोबर आपल्या इथे ऑनलाईन टेस्ट सेंटर, ऑनलाईन ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर मिळतं आणि त्याबरोबरच तुम्हाला सायंटिफिक नोट्स ज्या आपल्या क्लासकडूनच बनवलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथे करंट अफेअर्सकरता डिजिटल मॅगझिन देखील मिळतं. त्या सर्व सुविधा अतिशय कमी फीजमध्ये तुम्हाला मिळतात. आपल्या इथे ऑनलाईन टेस्ट सेंटर आहे. या सेंटरमध्ये तुम्ही जाऊन ॲक्च्युअल एक्झामसारखं ॲटमॉस्फिअर तुम्हाला मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्याचं इंडिव्हिज्युअल स्टडी ॲनालिसिस केलं जातं. त्यामुळेच आपल्या क्लासमध्ये आत्तापर्यंत 600 विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहे आणि सर्व क्षेत्रात जे सक्सेसफुल विद्यार्थी देण्याचे कार्य उज्ज्वल करिअर अकॅडमी गेल्या 13 वर्षापासून करत आहे. तर फाउंडेशन हा अतिशय चांगला कोर्स असून यामध्ये आपल्याला मासिक पद्धतीने म्हणजे मंथली EMI पद्धतीने देखील फी भरता येते. या अतिशय चांगल्या सुविधेमुळे एकदम सामान्य कुटुंबातला विद्यार्थी देखील सरकारी अधिकारी होऊ शकतो. त्याकरता लवकरात लवकर आपल्या UCAच्या मेन ऑफिसला जे अशोक स्तंभावर आहे संपर्क साधा व फाउंडेशन बॅच जॉईन करा. धन्यवाद.